राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः। गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। चंदूरमधील ग्रामदैवत क्षेत्रपाल महासिद्धांच्या महान सानिध्यात आपण सर्वजण सत्संगाच्या द्वितीय दिवसात सम्मिलित आहोत। काल आपण एक गोष्ट ऐकलेले होतो। भगवंताने माणसांना दिलेले हे जे तीन वस्तू आहेत, एक शरीर, एक बुद्धी आणि एक मन। शरीर चांगलं ठेवणं का गरजेचं आहे? याच शरीरानेच माणसं, कोणाला शेती करायचं आहे तो शेती केला, नोकरी करायचं आहे तो नोकरी केला, उद्योग करणारा उद्योग केला। याच शरीराने वेगवेगळे साधना करणारी साधना केली। याच शरीराने अनेको यंत्रतंत्र तयार केले। मिसाईल सारखे अग्नियंत्र तयार केले। याच शरीराने विमान तयार केले। हे शरीर आहे म्हणून सर्व साध्य झालं। शरीर आहे म्हणून शिकतो, शरीर आहे म्हणून विशेष काम करतो, शरीर आहे म्हणून गातो, या शरीर आहे म्हणून सर्व काम करतो। शरीरच नसतं तर काय केलं असतं? आणि श्रेष्ठ पुण्यमय शरीर आहे सगळ्यांचीच। जर आपण तेवढी पुण्य केली नसती तर या पृथ्वी तलावर मनुष्य म्हणून आलोच नसतो। सगळ्यांचीच पुण्य विशेष आहे। बघा, ज्यांच्या त्यांच्या पुण्यविशेषाने कोणाला अधिक संपत्ती असेल, कोणाला कमी संपत्ती असेल, पण शरीर संपत्ती काय भेद नाही केले देवाने। सगळ्यांना सुंदर रंग दिलेले, सगळ्यांना सुंदर डोळे दिलेले, सगळ्यांना नाक कान हात पाय सगळीच छानपैकीच दिलेले। कालच आपण ऐकलं, यातलं 2 डोळे त्यांची किंमतच करता येत नाही एवढी संपत्ती आहे। हे सगळ्यांना मोफतच मिळालेले आहे। का? या शरीराने इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे सकळ। संत म्हणतात की हे मनुष्य शरीर आम्हालाही पाहिजे म्हणून देव म्हणतात म्हणे। देवांनाही जे शक्य नाही अशा काही गोष्टी करता येणं शक्य आहे मनुष्य शरीरात। या शरीरात आपण साधना केली, वज्रदेह बनवता येतं। काही यौगिक साधना आहेत, साधना केली तरी वज्रदेह बनवता येतं। म्हणजे काहीही आघात केला तरी सुद्धा शरीराला लागत नाही। आणि याच शरीराचा उपयोग केल्याने परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते। याच शरीराने विश्वामित्राने दुसरा आणखीन एक स्वर्ग निर्माण केला होता। याच शरीराने अर्जुनासारखा योद्धा 18 अक्षौहिणी सैन्याचा पराभव केला होता। ताकद आहे। आणि याच शरीराने आज बघा तुम्ही, हजारो नाही लाखो करोड रुपये कमाई करता येतं। एवढी सामर्थ्य आपल्या शरीरात आहे। बरीच मंडळी आम्ही आमची सामर्थ्य ओळखत नाही, माहीत नाही आम्हाला याची किंमत किती आहे।
जसं की सगळ्यांना कळलं रामायणात सीतादेवीला रावणाने लंकेत घेऊन गेलाय हे सर्व कळलं. कळल्यानंतर सर्व लोक गेले, तळ ठोकले रामेश्वरम जवळ. आणि प्रत्येक जण विचार करायला लागला की पलीकडे जायचं कसं, एवढा 21 मैलांचा हा समुद्र ओलांडायचं कसं. 1-2 असतं तर कसं तरी गेले असते, हजारो सैनिक जाणार कसं पलीकडे. तेव्हा वानर सेनेला विचारण्यात आला. सैन्यात जे जे बलाढ्य लोक होते ते काय सामान्य नव्हते. आपल्यातल्या किती लोकांना माहिती आहे माहीत नाही, जेव्हा दशरथ महाराज मुलं पाहिजे म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ करत होता, त्याच वेळेला सगळे देवता ब्रह्माकडे गेले होते. रावण नावाचा एक असुर उच्छाद मांडलेला आहे, देवांना सोडत नाही, माणसांना सोडत नाही, कोणालाही सोडत नाही, यज्ञ संस्कृती नष्ट करतो, सगळ्यांनाच त्रास देतोय, त्याचा काहीतरी बंदोबस्त करणं गरजेचे आहे असं सगळे देवता म्हणत होते. सगळ्या देव लोकांना सुद्धा झाडू मारायला लावला येतो. कोणाला द्वारपालक म्हणून उभा केलाय, कोणाला वारं घालायला उभं केलाय, कोणाला स्वयंपाक करायला लावलाय. देवांचीच ही हाल तर माणसांची काय. मगरूर झालाय तो, त्याचा निग्रह केली गेली पाहिजे. त्याच वेळेला विष्णू भगवंताला सर्वजण मिळून विनंती करतात, तुम्ही आता मनुष्य रूपात जाणं गरजेचे. का? रावणाने एक वर प्राप्त केले तपश्चर्या करून. काय म्हणून? देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, पशु, पक्षी, प्राणी कोणाकडूनही मला मृत्यू येता कामा नये. आता त्यामुळे तो सगळ्यांनाच मारत सुटलाय, सगळ्यांनाच अपहरण करत सुटलाय. महिला सन्मानाने जगणं कठीण झाले. त्यांनी अत्याचार करून मारून टाकलेले महिलांची सांगाडा आहेत ना, शरीराची डोंगरा एवढी पडलेले आहेत, तरीसुद्धा त्याला असं का म्हणून विचारणारी कोण नाही आहे. देवा हे किती दिवस चालणार, याची बंदोबस्त केला पाहिजे. जिकडी मुलगा पाहिजे म्हणून दशरथ महाराज यज्ञ करतोय, त्याच वेळेला देवांची चर्चा चालू आहे की रावणाचा निर्दालन किंवा रावणाचा नियंत्रण करण्यासाठी कोणाला पाठवायचं. तेव्हा विष्णू भगवंत म्हणतो, मला वाटते की मी दशरथ महाराजांना पिता बनवावा अशी माझी इच्छा झालेली आहे. दशरथ महाराजांना वडील बनवावा अशी माझी इच्छा झालेली आहे. माझाच एक अंश अयोध्येत जाईल. कसंही यज्ञ करायला लागला आहे, त्या यज्ञदेवता प्रसन्न होऊन जे पुत्रदान करणार आहे ना, त्यात पहिला पुत्र मीच बनतो. आणि मी दशरथ महाराजांना निवडलेले माझ्या वडील बनवण्याकरता. त्यांच्याकडे ती सामर्थ्य आहे. देवांचाही बाप बनण्याची सामर्थ्य त्या माणसाच्या वागणुकीत आहे, वर्तनात आहे. चांगला माणूस आहे, जाईन त्यांच्या घरात जन्म घेईन. आणि बाकीचे म्हणाले, नुसतं श्रीरामचंद्र होऊन काय उपयोग, दशरथ महाराजांचा एक मुलगा होऊन काय उपयोग. ताबडतोब सांगितलं, वायुदेवानी काय करावं, अग्निदेवानी काय करावं, सूर्यदेवानी काय करावं, ताबडतोब सांगितलं. एक जण भरत व्हा, एक जण लक्ष्मण व्हा, एक जण सहदेव व्हा, तुम्ही पण सगळे देवता जावा. कारण रावण सामान्य माणूस नाही आहे, एकटा कोणी त्याला अडवू शकत नाही. याशिवाय ब्रह्माने हेही सांगितलं, बाकीचे जे अन्य देवता आहात ना, तुम्ही सगळी किष्किंध्याला जावा. तिथे जांबवंत आधीच गेलाय माझ्याकडून आदेश घेऊन.
कोणाला वाली व्हायचंय वाली व्हा, सुग्रीव व्हायचंय सुग्रीव व्हा, कोणाला नल नील व्हायचंय त्यानं नल नील व्हा. अख्खा वानर सेना जे अवतरलेले हे सर्व ही देवाचा अवतार आहे, सगळ्या देवतांचा अवतार आहे. आणि एका दुष्ट व्यक्तीच्या संहारासाठी एवढी व्यवस्था देवाने केली. सगळ्यांनी अंश रूपाने मनुष्य देहात जावा, गेल्याशिवाय हे काम होणार नाही. का? रावण वर मागताना देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर, पशु, पक्षी, प्राणी या कुणाकडूनही मला मृत्यू येता कामा नये असं म्हटलं, पण त्यात माणसानं ओघळलाय तो. त्यात जर माणसानं घातला असता तर आपल्याला काहीच करता आलं नसतं. का माणसानं ओघळलाय? तो म्हणाला माणसं म्हणजे हे चिरकुटे आहेत आणि ह्यांच्याकडून काय मला मृत्यू येणार. त्याच्या दृष्टीने अत्यंत निकृष्ट आणि तुच्छ समजला तो माणसानं. बरोबर त्याचाच फायदा घेऊन देवानी योजना केली की आता बलाढ्य व्यक्तींच्या रूपाने जायचं. काय होऊ शकतं? श्रीरामचंद्र झाले. बघा ना, पायस दिली अग्निदेवतेने, प्रजापतीने पायस दिली दशरथ महाराजांना. दिल्यानंतर पायस घेतले आणि गेले घरात. प्रश्न पडला, पायस आणले ह्या ताटात, आता तिघांना कसं वाटायचं? यात समान वाटणे करावी का? मोठीला मोठी द्यावं, मधलीला मधली द्यावं, बारकीला लहान द्यावं, की लाडकी बायको म्हणून तिलाच सगळ्यात जास्त द्यावं आणि काय मोठ्या बायकोलाच कमी द्यावं? प्रॉब्लेम, मोठी समस्या निर्माण झाली. आणखीन याशिवाय एक चिंता दशरथ महाराजांना सतावत होता. काय? कुठली चिंता? कैकेयी बरोबर लग्न करताना तिचे वडील केकय राजाने एक कंडिशन, एक शर्त घातलेली होती. काय? मुले होत नाही म्हणून माझ्या मुलीशी तुम्ही लग्न करायला लागला या वयात. माझ्या मुलीच्या होणाऱ्या मुलाला जर उत्तराधिकारी करतो म्हटला तरच माझी पोरगी देणार, नाही तर देणार नाही. दशरथ महाराज म्हणाले ठीक आहे, तिच्याच मुलाला करतो, कारण आता तिलाच मुलं व्हायला पाहिजे ना, दोघांना तरी झालेले नाही आहे. पण केकय राजा एवढा हुशार होता, तो म्हणाला माझ्या मुलीला लग्न करून नेला आणि तेवढ्यात त्या दुसरी दोन आहेत त्यांनाही जर चुकून मुलं झाले तर मग न्यायाने कोण होणार? कौशल्याचा जो मुलगा असेल तोच राजा होणार. मग आमच्या मुलीचा उपयोग काय? त्यांनी वचन घेतला, कौशल्याला जरी मुलगा झाला तरी सुद्धा मी हिच्याच पोराला बसवेन म्हणून वचन घेतलं त्यांनी. त्यामुळे दशरथ महाराजांच्या मनात थोडं धाकधूक होता. समजा हिला जर पायस जास्त दिले, धडधाकड जन्माला आला तर हिच्याच पोराला करावं लागेल. म्हणून आणलेल्या अर्धा पायस त्याने कौशल्याला देऊन टाकला. जे आणला होता ना त्यातला अर्धा डायरेक्ट कौशल्याला दिला. जे राहिलेले त्यात 2 भाग केला आणि 1 भाग सुमित्रेला दिला. आता राहिली चौथाई, ती सगळी द्यावं की नाही? आणखीन काय मनात आलं दशरथ महाराजांनी, त्यात 2 भाग केला परत करून. 1 भाग तिला देऊन राहिलेली जी होती ती पुन्हा सुमित्रेला दिला. त्यामुळे सुमित्रेला झाली 2 मुलं. कुठल्याही परिस्थितीत बहुतेक दशरथ महाराजांना वाटत होतं की आमच्या घराण्यात जो परंपरा चालत आलेले ते खंडित व्हायला नको, म्हणून रामालाच करावं. आणि कर्मधर्म संयोग असे की मुलं 4 जन्माला आले, देवाचीच रूप आहेत, ते अवतार आहेत. 4ही मुलं परस्परांमध्ये कधीही भांडण केले नाही. परिवार कसं असावं तर अयोध्येतील दशरथ महाराजांच्या परिवारासर. आश्चर्य असं
भरत जात होता कौशल्याकडे आणि कौशल्याचा मुलगा जात होता कैकेयीकडे. ही आमची आई ही त्यांना आठवणच नव्हता, कारण राम असा प्रेमळ मुलगा होता, तो आपल्या आईपेक्षा जास्त वेळ आपल्या धाकटी आई जी होती कैकेयी तिच्याच घरात असायचा. तिनं सुद्धा आपला मुलगा भरत हे विसरून रामालाच मुलगा मानत होती. परिवार कशी असावी याच्याकरता एक उत्तम उदाहरण होतं. उत्तम उदाहरण होतं अयोध्येचा राजपरिवार. मुलं जरी चार असतील तरी त्या तिन्ही महिला अशी होते की कुठल्याही मुलाला आपलं आणि दुसऱ्यांचं असं कधीही मानत नव्हते. त्या सगळ्या तिन्ही माता चारी मुलांची सख्या आईसारखे वागत होते. गरज असते, एक परिवार टिकवायचा असेल तर असंच वागायचं असतं. नाहीतर मी नेहमी सांगत असतो, दोघेजण भाऊ होते, मोठा कारभार करत होता, धाकटा शेतीवाडी बघत होता. कारभार करणारा बाजारात गेला, शहरात गेला की येताना मुलांना फळं घेऊन यायचं. ह्यांचा एक पोरगा होता, त्यांचा एक होता. 2च फळं आणला होता, एक मोठा होता आणि एक छोटासा होता. आला संध्याकाळी घराकडे मुलांना 2 फळं घेऊन, आणि बाबा आले म्हणून मुलं धावत आले. फळं हातात दिसत होते ना. आपला पोरगा ह्या बाजूने येत होता, भावाचा पोरगा ह्या बाजूने येत होता. ह्याला प्रश्न पडला, आता आपल्या पोराला कुठलं द्यावं आणि भावाच्या मुलाला कुठलं द्यावं. कर्मधर्म संयोगाने ज्या बाजूने आपला पोरगा येत होता ना त्याच बाजूला मोठं फळ होतं हातात, आणि छोटा होता तो भावाचा मुलगा येत होता त्या बाजूने होता. ह्याच्या डोक्यात विचार आला, अरे आपल्या मुलाला मोठं द्यायला पाहिजे, ह्याला द्यायला पाहिजे असं वाटत होतं. आणि त्याच्या मनासारखेच ते आले. येता येता वाटेत कुठे एकमेकांच्यात पाय अडकले, पडले. आपला पोरगा आला या बाजूला, भावाचा पोरगा आला या बाजूला, आणि जवळ दोन्ही आल्याबरोबर असा हात केला, असा केला. तीड पडला की नाही. हे तीड आहे ना, ही हाताचा आधी पडला नाही, हाताच्या आधी मनात तीड पडला होता. आणि तीड निर्माण झाली की घर एकत्र राहत नाही. तीड निर्माण झाली की घर एकत्र राहत नाही. बघा तुम्ही, कधी एकत्र राहत नाही. तेवढ्यात भावाची बायको खिडकीतनं बघत होती. हां असं आहे होय, आपल्या पोरग्याला लहान आणि माझ्या पोराला लहान आणि त्यांच्या पोराला मोठं फळ देतोय, असा हात वाकडा करून आणि तिरका करून. आणि नवऱ्याला काय कान भरले रात्रभर. सकाळी उठला तो म्हणाला वाटण्या झालीच पाहिजे, सकाळी वाटण्या झालीच पाहिजे. म्हटलं आता खूप सण केले आम्ही, आज रंगे हात पकडले आम्ही, आता नाही एकत्र राहणार म्हणून. दुसऱ्या दिवशी 2 भाग झाले. का? भेदबुद्धी. भेदबुद्धीने. बुद्धी ठीक आहे तर सर्व ठीक, बुद्धी निर्णय घेण्यात चुकली की सर्व अनर्थ घडलेच. पांडवांचा परिवार टिकून राहावं म्हणून कृष्णाने किती प्रयत्न केला. उग्रसेन महाराजांना जेलमध्ये टाकून, पोरगीला जेलमध्ये टाकून, परिवार उद्ध्वस्त करणारा जो कंस होता त्या कंसाचा संहार करून त्या परिवाराला एकत्रित केला कृष्ण. परिवाराला एकसंध केला. आणि त्याच कृष्णाने कौरव आणि पांडव दोघांच्यात भांडण नको म्हणून मध्यस्थी करायला गेलेला हाच कृष्ण होता. आणि एवढंच नाही, चूक केल्यानंतर आपल्या परिवारातल्या मुलांना दंडित करायलाही कृष्णच होते. परिवार एकत्रित ठेवता ठेवता जर सगळे उद्धट झाले, उर्मट झाले, असलं उद्धट उर्मट परिवार एकत्र असेल तर गाव संपवेल. हे राहायला नाही पाहिजे.
हे यादव संपायला पाहिजे ह्याचे संकल्प करणाराही कृष्णच होता. बघा, चांगली सज्जन ज्यांना संस्कार असतात ते टिकून ठेवतात. पांडवांचा परिवार 5 जण, 5ही लोकांना समान न्याय देणारी कुंती परिवार टिकवली होती. कुंतीमुळे टिकलं परिवार. आपली सावत्र 2 मुलं होती, सवतीची 2 मुलं होती, पण तिनं कधीही असं मानलं नाही की सवतीची मुलं आहे. कारण माद्री शरीर सोडताना म्हणाली, मला खात्री आहे तुझ्या पोरांपेक्षाही माझ्या पोरांवर तुझी प्रेम अधिक आहे, म्हणून मी निश्चिंत मरते म्हणाले. एवढी खात्री तिला. आपली सवत असून सुद्धा माझ्या मुलांच्यावर तिचंच प्रेम अधिक आहे. माझ्या मुलांवर माझी जेवढी प्रेम आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रेम कुंती करते, म्हणून मी निश्चिंत जाते म्हणाले. त्यानंतर द्रौपदी आली त्या घरात. 5 लोकांमध्ये एकटीच राहत होती, पण कधीही घरात फूट पडू दिली नाही. घरात कधीही भेद होऊ दिली नाही. काढे टाकायला किती वेळ लागते तुम्हाला माहिती आहे? काढे टाकायला किती वेळ लागते नाही का? आपल्याला माहीत नाही. पुरेशी असते, एवढी वेळ सुद्धा पुरेशी असते. तिनं अख्खा आयुष्यात कधीही नाही. हो, त्याच घरामध्ये सुभद्रा आली लग्न करून. सुभद्रा येऊन सुद्धा कशी राहिली? द्रौपदी वनवासाला नवऱ्याबरोबर गेली, तर द्रौपदीची जी मुलं होती 5 लहान लहान, त्या सगळ्या 5ही मुलांना सुभद्रा सांभाळली. उपपांडव जे म्हणतात, उपपांडवांना सुभद्रा सांभाळली. आपल्या पोटच्या पोरां, तिचं एकही नव्हता त्यात, पोटच्या पोरांसारखे सांभाळले. हे कुटुंब व्यवस्था म्हणतात. कुटुंब व्यवस्था आहे. वनात होते सर्व, वनवासात. कौरव इतकी त्रास देणारी मंडळी, आणि दुर्योधन आपल्या सगळ्या बंधुबांधवांना घेऊन मस्तपैकी त्यांच्यासमोर आपल्या ऐट मिरवायचं म्हणून बायकांना चांगल्या चांगल्या वस्त्र आभूषण धारण करून आणला होता. कारण द्रौपदी एकटीच होती वनवाशी, तिच्यासमोर आपलं ऐश्वर्य दाखवायचं आणि तिला हिणवायचं म्हणून आले होते हे सगळे. कर्मधर्म संयोग असा की एका यक्षानी दुर्योधनाने त्यांच्या भावंड्यांना कैद करून नेले आणि डांबून ठेवले. बायका रडत आल्या, असं असं नेले आमच्या यजमान लोकांना. जे ऐट मिरवायला आले होते ते रडत आले. धर्मराजांना म्हणाले की असा असा आमच्या लोकांना नेले, गंधर्व पुरुषांनी नेले. भीम म्हणाला बरं झालं, मस्ती जिरेल आत्ता म्हणाला. अर्जुन सुद्धा म्हणाला हा आमच्या समोर मस्ती दाखवायला आली होती, जिरलं म्हणा. धर्मराजा म्हणाला मूर्खानू असं बोलायचं नसतो. आपसात आमची कितीही भांडण असू दे, पण परकीय माणूस जेव्हा अटक करून नेलाय तर जावा त्याला सोडून आणा म्हणाले. आमची व्यवहार आमच्या घरात, परकीय माणूस येऊन आमच्यातल्या घरातल्यांना नेतो हे योग्य नाही. आमचा परिवार आम्ही सांभाळणं गरजेचे. जावा, जाऊन युद्ध करून त्यांना घेऊन या. गेले, घनघोर युद्ध केले, युद्ध करून आणलं त्यांना. तोपर्यंत गर्वहरण झालेला होता. धर्मराजांना वंदन केला, दादा माफ करा आमचं चुकलं, आता इथनं पुढे असं होऊ देणार नाही म्हणून घरी जाईपर्यंत पुन्हा जसा होता तसाच झाला होता. त्याचा स्वभावच होता, आता त्याला काय करणार. पण परिवार टिकवलं होतं. कोण टिकवू शकतो परिवार? परिवार तोच टिकवू शकतो ज्याला बुद्धी चांगली आहे. म्हणून मी आपल्याला काय म्हणत होतो की बुद्धिमान लोक आले तेव्हा एका रावणाचा संहार करता आला.
आणि आपली कुवत आहे ना, आपली ताकद आहे, आमच्या लक्षात येत नाही, हेच सांगायचं होतं मला. ही सगळी वानर, देवच वानर रूप धारण करून आले होते श्रीरामचंद्रांना मदत करण्याकरता. हनुमंत छोटा असताना त्याला वरदान मिळाला होता. इकडी तिकडी उद्धटपणा करत होता, उडाळपणा करत होता. त्यावेळी ऋषी मुनींनी जाऊन तक्रार केली होती देवाकडे. इंद्राने आपल्या गधेने त्याला असा हनुवटीला मारले होते. हा निघाला होता सूर्याला धरायला. हनुवटीला गदा लागला आणि आत गेला आणि खाली पडला. वडील खूप रागावले. माझ्या मुलाला मारणारा कोण आहे तो? मी जगाची हवाच बंद करतो म्हणून मरुत देवता म्हणजे मारुती आहे ना, मरुत म्हणजे वायुदेव, जगात आपला संचार बंद करून टाकला. तडपडून सगळेजण आरडाओरडा करायला लागले, हवा बंद झाला, हवा बंद झाला. देवता म्हणाले, बाबा असं का केलास तू? सगळ्यांची हवा बंद केलं. मग माझ्या पोराला कोण मारले? त्याला आणा माझ्यासमोर म्हणाला. मग साक्षात इंद्र आले, म्हणाले, अरे माझ्या हातूनच झालेले आहे चुकून, चल मी त्याला एक वर देतो. काय वर? जगात जे काय अशक्यप्राय गोष्ट आहे त्या सर्व ही करण्याची सामर्थ्याला देतो. या हनुमंताला जीवनात अशक्य असं काही नाही आहे. जे मनात आणेल ते सर्वही शक्य करण्याची सामर्थ्य देतो. तू लवकर सुरू कर, तुझे काम सुरू कर. मग हवा सुरू झाली आणि म्हणाला, पोराला एवढा वरदान मिळाला, पोरगा पाहिजे ते करू शकतो, म्हणजे इच्छा मरणी आणि जी मनात येईल ते करण्याची क्षमता. लाख माणसं असतील तर लाख माणसांना सुद्धा आवरण्याची क्षमता हनुमंताला होती. आणि तो हनुमंत सीतादेवीचा शोध घेऊन, माहिती घेऊन आला, लंकेत आहे. मग विचारला सुग्रीव, अरे हे उडी मारायला कोणाकोणाला किती जमते? कोण म्हणाला 100, कोण म्हणाला 10 योजन. 10 योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 1.5 किलोमीटर. मी 10, 20, 25 असं कोण कोण म्हणत होते. हनुमंत म्हणाला, मी 70-80 योजन उडी मारेन म्हणाला. जांबुवंत म्हणाला, मूर्खा तुला आठवते का जरासा? तो लहान असताना देवाने तुला वर दिले, शक्ती दिले, सामर्थ्य दिले, पाहिजे तेवढा तू जाऊ शकतोय. होय 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 म्हणाला, मी विसरलो होतो. जसा हनुमंत स्वतःचा सामर्थ्य विसरला होता ना, तसा आम्ही पण बरीच मंडळी आमच्या स्वतःची सामर्थ्य किती हेच आम्हाला माहीत नाही. आम्ही मनात आणलं तर खूप करू शकतो. सामान्य मुलं काय करत नाही म्हणता, प्रचंड काम करू शकतात. एवढी ताकद आहे आपल्यात. आम्हीच म्हणतो आमच्या हातून काय होणार, कसं होणार. रडणाऱ्यांच्या मागे कोण राक्षस सुद्धा उभं राहत नाही. देव तरी राहिले बाजूला. माणूस उत्साहाने जो पुढे धावतो त्याच्या मागे देव धावत येतो. त्याला धावणाऱ्यांच्या मागे जाऊया, झोपणाऱ्यांच्या मागे कोण येणार. माणसांच्या शरीरात एवढी सामर्थ्य आहे. या सामर्थ्य एवढी पुरेशी नाही आहे. या सामर्थ्याचा उपयोग करण्याकरता बुद्धी पण लागते. काय करावं, काय नाही करावं, काय बोलावं, काय बोलू नये, काय पाहावं, काय पाहू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, कुठे जावं, कुठे जाऊ नये, कुठे बसावं, कुठे बसू नये, याचा निर्णय घेणारी जी बुद्धी आहे ना, ते खूप चांगले असावं लागतं. बुद्धी चांगली तर सर्व चांगलं. एवढा मोठं साधन आहे शरीर चांगलं, हे हाताळण्याकरता कोण पाहिजे? बुद्धी पाहिजे. बुद्धी. बुद्धिंतो सारथिम विद्धी. या बुद्धीला, या देह नावाच्या रथाचा सारथी असं उपनिषदात म्हटलेले आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं तु रथमेव च बुद्धिं तु सारथिं विद्धी मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयान्याहुः विषयांतेषु गोचरान्. बघा,
ही शरीरच एक रथ आहे. आमची डोळे, नाक, कान, हात, पाय हे या शरीराला ह्या रथाला जुंपलेले घोडे आहेत. आणि या घोड्यांना मनच लगाम आहे. आणि ही लगाम हातात घेऊन चालवणारा कोण असेल तर तो बुद्धी आहे, याचा सारथी आहे. आणि आत्मा जो आहे याचा मालक आहे या रथाचा. तो नुसता बसलाय मागे, बस त्याच्या संकल्पाप्रमाणे, त्याच्या आदेशाप्रमाणे सारथी रथ चालवतो. सारथी चांगलं असेल सर्वही चांगलं. आता जसं गाडीमध्ये ड्रायव्हर व्यवस्थित असेल तर पाहिजे त्या ठिकाणी जाऊन पोचता येतं, होय ना. ड्रायव्हरच जर नाचायला लागला, सगळे कुठे जाणार? घरी नाही पोचणार, स्मशान घाटावर पोचणार. जर ड्रायव्हर ठीकठाक असेल, पॅसेंजर किती उडी मारू द्या, किती बोलू द्या, गाऊ द्या, नृत्य करू द्या, चालते, गाडी व्यवस्थित चालते. ड्रायव्हर तेवढा सुरक्षित पाहिजे, ड्रायव्हर तेवढा बुद्धिमान पाहिजे, ड्रायव्हर तेवढा चांगला पाहिजे. नसेल तर एक ड्रायव्हर ठीकठाक असेल तर 50 नाही 100 लोकांना नीट घेऊन जाऊ शकतो. रेल्वेसारखी यंत्र असेल तर 1000-1500 माणसांना एकटाच नीट घेऊन जाऊ शकतो. का? तो एकाग्र चित्ताचा असायला पाहिजे, तो बुद्धिमान असायला पाहिजे. त्याला कुठे जावं, काय करावं, काय करू नये याचं ज्ञान असावं. आणि कुठे थांबावं, कुठे चालावं याचा नियंत्रण त्याच्या हातात असावं. असा ड्रायव्हर म्हणजे ह्यातलं बुद्धी. आणि आमच्या ड्रायव्हरला जर कळलं नाही मग काय होईल? 5 ड्रायव्हर 1 पॅसेंजर. कळलं तुम्हाला? कांदेकरी 4, लोटकेवाला 1, 5 ड्रायव्हर, पॅसेंजर 1च वर. मग दुसरं काय होणार आहे? हीच होणार आहे. सारथी जर बुद्धिमान नसेल तर त्याला काय होण्याची वेळ येणार? पॅसेंजर होण्याची वेळ येणार. प्रवासी आत्ता तो 5 ड्रायव्हर 1 प्रवासी, 4 कांदेकरी आणि 1 लोटकेवाला. राम नाम सत्य है. होणारीच. देवानी अपाट सामर्थ्य दिले आम्हाला बुद्धीचा. बुद्धी म्हणजे काय आहे या शरीरात? बुद्धी म्हणजे निर्णय क्षमता. या शरीरात निर्णय घेणारा कोण असेल तो बुद्धी. काय करावं आणि काय नाही करावं, काय खावं काय खाऊ नये, काय बोलावं काय बोलू नये, काय उकरावं काय उकरू नये, काय तासावं काय तासू नये, काय वाजवावं काय वाजवू नये. हात एकच आहे हो. हाताचे काम किती आहे? याच हाताने काय बनवावं काय बनवू नये, काय द्यावं काय देऊ नये, काय घ्यावं काय घेऊ नये, काय उकरावं काय उकरू नये, काय वाजवावं काय वाजवू नये. हे हात एकच आहे. याचा वापर करणार कोण? बुद्धी. बुद्धी ज्यांची प्रशिक्षित आहे त्याच्या हातात तुम्ही हार्मोनियम द्या, कसं सूर काढतोय बघा. त्याच्या हातात द्या, ताळ कसं वाजवतोय बघा. हातात द्या त्याचा तबला वाजवतो कसं बघा. संगीत. संगीत काय शरीराला शिकवता येते काय? हाताला शिकवता येते? शिकणारा हात नाही आहे. हात सगळ्यांचीच अशीच आहेत. याच हाताने शेतकरी सोनं उगवतो, याच हाताने व्यापारी सोनं मिळवतो, याच हाताने उद्योजक सोनं बनवतो. या हातामध्ये सामर्थ्य नाही, बुद्धीमध्ये सामर्थ्य. म्हणून कृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुनाला बुद्धियोगम ददामि तम. अर्जुन तुझ्यासाठी मी काहीही देत नाही, बुद्धियोग देतो. आमची लोकही देवळात जातात, म्हणतात देवा, मुलांना सांगतात देवाकडे चांगली बुद्धी मागून घे, बाकी काही सांगत नाही.
मुलांना म्हणतात देवाकडे चांगली बुद्धी मागून, स्वतः मागत नाहीत, मुलांना सांगतात चांगली बुद्धी मागून घे. कुठल्या महाराजांकडे गेले की महाराजांचे पाया पड, चांगली बुद्धी दे म्हणाव, असं म्हणतो की नाही आपण? म्हणतो. का? सबको सन्मती दे भगवान. सगळ्यांना सद्बुद्धीची गरज आहे, कशाचीही गरज नाही जीवनात. बुद्धी चांगली असेल ना सर्व काही मिळवता येते. यम तो रक्षितुमिच्छन्ति सद्बुद्ध्यायो जयंती तम, न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत. यम तो रक्षितुमिच्छन्ति सद्बुद्ध्यायो जयंती तम. देव आमचं रक्षण करायचं असेल ना, आमच्या रक्षण करण्याकरता बंदूक घेऊन आमच्या मागे फिरत नाही, काठी घेऊन आमच्या मागे आमच्या रक्षण करण्यासाठी येत नाही. याला कोणतरी काहीतरी करतील याचं रक्षण करूया म्हणून असं येत नाही. आमचं रक्षण करण्याकरता देव येत नाही. मग करतो काय? यम तो रक्षितुमिच्छन्ति, ज्याचा रक्षण करू इच्छितो ना भगवान, सद्बुद्ध्यायो जयंती तम, त्याच्या डोक्यात सद्बुद्धी घालतो. सद्बुद्धी घातले की तो स्वतःचे रक्षण स्वतः करतो. देवाला वाटलं बाबा ही कीड गावात राहता कामा नये, यम तो शिक्षितुमिच्छन्ति, देव ज्याला शिक्षा द्यायचं म्हणतो ना, बरोबर त्याला दुर्बुद्धी घालतो, स्वतःच्या पायावर धोंड मारून घेते आणि मरते. त्याला मारायला दुसरं कोणालाही पाठवत नाही देव, त्याला जो दुर्बुद्धी घालतो त्या दुर्बुद्धीने दुष्ट कार्य करतो, दुष्ट कार्याने स्वतः अवनत होतो, स्वतः संपतो माणूस. कोणालाही कोणी मारत नाही. उद्धरेद आत्मानम 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 अवसादयेत. आमचा उद्धार आम्हीच करणार. कशाने? आमच्या सद्बुद्धीने. आमचा उद्धार करायला, आमच्या भलाई करायला कोणी येणार नाही या जगात. आमची सद्बुद्धी असेल, सद्व्यवहार केली, सद्बुद्धीच्या माध्यमातून सर्वही आपली होतील. प्रत्येक गोष्टी जोडण्याकरता, अनेको गोष्टींना जोडण्यासाठी, अनेको माणसं जोडण्यासाठी सद्बुद्धीची गरज आहे. अनेको वस्तू कमवण्याकरता, संपत्ती अधिकार कमवण्याकरता सद्बुद्धी लागते. कमवलेले टिकवण्याकरता सद्बुद्धी लागते. शांती समाधानासाठी सद्बुद्धी लागते. संसार टिकवण्याकरता सद्बुद्धी लागते. दुर्बुद्धी आले की संपला माणूस. दुर्बुद्धी आले की संपला. म्हणून देवाकडे आम्ही प्रार्थना नेहमी करतो, सद्बुद्धी दे भगवान. रघुपती राघव राजा राम पतित पावन म्हणत म्हणत काय म्हणतो आपण? सबको सन्मती दे भगवान. देवा आम्हाला काही गरज नाही आहे, सद्बुद्धी दे, त्याच्याबरोबर सगळे चालत येते. देव एकदा एका भक्त तपश्चर्या केला म्हणे. देवाला काय पाहिजे बाबा? 2 वस्तू आहेत माझ्याकडे, काय देऊ तुला? कुठले कुठले आहेत सांगा म्हणाला. माझ्याकडे 10 करोड रुपये आहेत आणि दुसरी सद्बुद्धी आहे, दोन्हीपैकी कुठलं देऊ? मूर्ख असेल तर तो 10 कोटी मागून घेईल, आणि शहाणा असेल तर मला सद्बुद्धी दे, मी 1000 कोटी कमवेन म्हणतोय. 10 कोटी कधीतरी संपणारच आहे. भरून ठेवलेले पाणी, लावून ठेवलेले दिवं, बांधलेली दिवार, भिंती हे काय राहणार आहे का? कधी ना कधीतरी संपणार आहेत. त्याला अक्कल लागत नाही. सद्बुद्धी दे, याच्या 1000 पटीनं संपादन करेन मी. म्हणून बुद्धी लागते. कयादू मुलाला बुद्धिमान बनवले. प्रल्हादाची आईनं कयादू मुलाला बुद्धिमान बनवले, हुशार बनवले. बाप राक्षस होता,
त्यांच्या राक्षसत्वाला तोंड देण्याची क्षमता त्या मुलांमध्ये आली, मुलामध्ये आली. म्हणून मुलांना शिकवायचं काय? सद्बुद्धी देण्याची गरज असते. आम्ही आमच्या जीवनात काय संपादन करण्याची गरज आहे? सद्बुद्धी संपादन करण्याचं. व्यवसायात्मिका बुद्धी ही अर्जुन म्हणतो, कृष्ण परमात्मा म्हणतो, व्यवसायात्मिका बुद्धी ही बुद्धी जर व्यवसायात्मिक मशागत केलेली असेल तो म्हणशील ते करून देईल. आणि बुद्धी जर नीट नसेल, बहुशाखा यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना, बुद्धीला जर खूप फाटे फुटले असतील, जसं रानात पाणी पाजायचं आहे, पाट नीट असेल तर ज्या कोपऱ्यात जायला पाहिजे तिथपर्यंत पाणी जाईल. जर पाटाला फाटेच फुटले असतील, संध्याकाळ नाही 10 दिवस जरी पाणी चालू ठेवले तर ती जिथे जायला पाहिजे तिथे जाणार नाही. का? फाटे फुटलेले आहेत. तसे आमच्या बुद्धीला जर फाटे फुटले असतील, आमच्या जीवनात काय साध्य करायचं आहे नाही तिथपर्यंत जाणार नाही, जाऊ शकत नाही. मार्कंडेय ऋषीला परमात्म्याने विचारलं, म्हणा काय देऊ तुला? 100 वर्षाचा एक दुष्टपुत्र देऊ की 16 वर्ष जगणारा एक गुणी मुलगा देऊ? मार्कंडेय म्हणाले, 100 वर्षाचा दुष्ट नको मला, बुद्धिहीन नको मला, 16च वर्ष राहू द्या, पण चांगल्या बुद्धीचा बाळाला दे. मार्कंडेय 16 वर्षांचा आला. 16 वर्ष झाले, पण त्याच्या आचरण असं, खूप बुद्धिमान मुलगा होता, चांगले संस्कार झाले होते. नारद महर्षी घरात आले, वंदन केला. केल्याबरोबरच मोठ्याने आशीर्वाद द्यायची पद्धत आहे, शतायु भव, दीर्घायु भव असं म्हटले. तेवढ्यात मार्कंडेय महर्षी म्हणाले, महर्षी आपण म्हटलात ना तसंच होऊ द्या हो म्हणाला. नारद विचारले, असा का म्हणताय? नाही, त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, कारण 16 वर्षांचीच मुदत घालून दिली देवाने, उद्या 16 वर्ष संपतात. आता तुम्ही तरी आशीर्वाद दिला दीर्घायू म्हणून. नारद म्हणाले, देवाचा मी भक्त आहे. नारद विष्णू भगवंताचा भक्त आहे. विष्णू भगवंतच माझ्या तोंडून वदवला आहे, माझा शब्द खोटं होणार नाही, दीर्घायू बनेल. मार्कंडेय दीर्घायू बनला. अशी अनेको घटना आहे की सद्बुद्धी असेल तर आयुष्य वाढतो, दुर्बुद्धी असेल तर आयुष्य घडतो. सद्बुद्धीने राज्य विस्तारित होतो, दुर्बुद्धीने खंडित होतो. सद्बुद्धीने माणसं जोडता येतात, दुर्बुद्धीने माणसं तुटत जातात. आणि दुष्टबुद्धी आहे ना, ती एकच येत नाही, आपली संतान सगळी घेऊन येते. येताना सगळी संतान घेऊनच येते. होता एक मुलगी बघायला गेला होता. मुलगी बघितला, मुलगी पसंत पडली त्याला. मग मुलीवाल्याने सांगितलं कळवतो तुम्हाला. मग कळवतो म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सगळे, काय सांगतो? चौकशी करणार ते गल्लीत, कसा आहे तो पोरगा, चौकशी करणार. मग ह्यांच्याकडनं एक गेला, काय झालं पाहुणे निरोपच दिला नाही तुम्ही म्हणून परत गेला. गेल्यावर म्हणाले, मुलाचा जरासा गाल फुगलेले होती, त्याच्यावरनं आम्हाला संशय येतो. गाल जरा फुगलेली होती. काय तंबाखू गिंबाखू खातोय का तो? नाही, तो काय नेहमी खात नाहीये,
पण कधी कधी जरासा मांस मच्छी खाल्ला तर त्या दिवशी खातोय म्हणाले. म्हणजे त्याला खायची पण सवय आहे. नाही नाही, असं नेहमी खात नाही तो, नेहमी खात नाही, कधीतरी जरासा घेतला तर खातो म्हणाले. म्हणजे दारू पण पितो तो? नाही नाही नाही, असा नेहमी दारू प्यायची त्याला सवय नाही आहे. तो कधी असा चोऱ्या बेऱ्या केला, फुकटचे पैसे आले तरच त्या दिवशी पितो, नाहीतर एरवी पित नाही. म्हणजे तो चोऱ्या पण करतोय? नाही, चोऱ्या पण करत नाही हो. पोरगा फार चांगला होता आमचा, तो एकदा जेलमध्ये गेला होता आणि तिथे शिकून आला बघा म्हणा. म्हणजे जेलमध्ये पण जाऊन आला या? नाही नाही, जेलमध्ये म्हणजे असा नाही गेलेला, सट्टा खेळत होता, सापडला. म्हणजे ह्याला जुगार खेळायची पण सवय आहे? नाही नाही, असा नेहमी खेळत नाही होतो. ही साखळी आहे, दुर्गुण आहे नाही, एकच येत नाही, ह्या सगळ्यांना घेऊन येते. दुर्गुण हे सगळ्यांना घेऊन येते. आणि कसं त्याला उभं राहू देणार? सद्बुद्धी असं नाही, सद्बुद्धी अशी आहे, एक केळीचा हे लावतो ना आपण खोड, त्याचा एक गड्डा लावलं तर ते स्वतः तरी उगवतेच, येता येता आजूबाजूला आणखीन 5-10 पिल्लंसुद्धा तयार करतात. सद्बुद्धी अशी आहे, सद्बुद्धी स्वतः मोठी होती ती होती, आजूबाजूला विवेक, वैराग्य, संयम, समाधान, करुणा, दान, शील, साहस, सहनशीलता अशी अनेको पिल्लंसुद्धा जन्माला घालते. ती जन्माला घालते. जगात चांगली माणसं भले छोटी असू द्या, जगन्मान्य होऊन गेली. माणसांची कृती किती मोठी ही महत्त्वाची नाही आहे, कोणत्या भावनेने केलाय तो फार महत्त्वाचा असतो. रामायणामध्ये एक छोटीशी प्राणी शेतू बांधताना वाळू झाडत होती की नाही नेऊन खारुताई? काय मोठं काम आहे का तो? काम मोठे नाही, पण इतिहासात नोंद झालं ना. रामायणात तिचा नोंद घ्यावं लागला की नाही वाल्मिकीनं? का? खारुताईलाही कोणतरी म्हणत होते, असा शेपूट बुडवणार, नेऊन झाडणार, ह्यांना काय होणार आहे म्हणाले. नाही, सीतादेवीला नेण्याकरता जे शेतू बांधत होते ना, त्यात आमच्याही जातीतले होते, हे लक्षात राहील भविष्यातल्या लोकांना. आम्ही प्राणीवर्गातले आहोत, आमच्याही माणसं ह्यात आपले योगदान दिलेत, इतिहासात नोंद होईल. अशी चांगले काम करावं आपण आयुष्यात. चांगलं काम केलेल्यांचा नोंद इतिहास घेतल्याशिवाय राहत नाही. जसं म्हणतात ना, अख्खा जंगल जळत होता, जंगल विझवायला एक चिमणी चोचीतनं पाणी टाकत होतं. कोणतरी मोठी माणूस, तुझ्या चोचीतनं किती विझणार आहे, काय होणार आहे? ती म्हणाली, आग लावणाऱ्यांच्यात लिस्टमध्ये आम्ही नसणार, विझवणाऱ्यांच्या यादीत आमचंही नाव येणार. आमचं नाव विझवणाऱ्यांच्यात येणार. का? आम्ही आमच्या पूर्वजांकडून बुद्धी घेतलेली, काय करावं काय नाही करावं हे कळतं. म्हणून बुद्धी जीवनात कुठलाही निर्णय घेण्याकरता फार महत्त्वाचा. बुद्धी का अशीच येते का? बुद्धी का अशीच येणार आहे का कोणाकडे? नाही आहे. बुद्धीसाठी अनुभव असावा लागते. अनुभवासाठी पाहिलेले असावं लागते, ऐकलेले असावं लागते, वाचलेले असावं लागतं, व्यवहार केलेले असावं लागतं. केलेले हे सर्व गोष्टींची, वाचलेल्या गोष्टी, ऐकलेल्या गोष्टी, पाहिलेल्या गोष्टी आणि आपण करून त्यातनं मिळवलेल्या काही अनुभविक गोष्टी, ह्या सगळ्यांचे संग्रह आमच्या बुद्धीत होते. आणि कुठलाही निर्णय घेताना, चांगलं की वाईट, पटकन निर्णय घेताना त्याचा वापर होतो. त्याच्याशी आपण तुलना करतो. माझ्याकडे एवढी स्वतःची अनुभव आहे, या अनुभवाशी आता
माझ्याकडे माझ्या स्टोरेजमध्ये सगळीच आहे, एवढ्या गोष्टी माझ्या स्टोरेजमध्ये आहे की काय करावं काय नाही करावं हे जे प्रश्न आहे त्यांना विचारतो, माझ्या स्टोरेजला विचारतो. स्टोरेज म्हणते नाही हे नाही करायचं. माझ्याकडे काही नसेल, डोकं खालीच असेल, मग भ्रमित होऊन मरतो माणूस मरतो भ्रमित होऊन. इंग्लिशमध्ये मी कॉलेजला असताना एक नाटक वाचत होतो, शेक्सपियरचा प्रसिद्ध नाटक आहे ते, कॉलेजला जाणाऱ्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे. हॅमलेट नावाचं एक नाटक आहे. हॅमलेट हा हिरो आहे, त्या नाटकातला हिरो आहे. आणि तो कॉलेजला शिकायला शहरात होता आणि गावात एकदा काय झालं, कोणतरी शत्रू यांच्या राज्यावर चाल करून आले. याचे वडील राजा होता, हॅमलेटचे वडील स्वतः राजा होता. चाल करून आले आणि त्या येणाऱ्या शत्रूला याचा काका मदत केला. जगाचा इतिहास बघा ना तुम्ही, जगाचा इतिहासात शत्रू कधीही आम्हाला हरवू शकत नाही. आमच्या भावकीतलं एक त्यात असावं लागतं, तरच आमचा पराजय होतो. कोणाचाही तुम्ही कोणाचाही आपल्या घरापासून तुम्ही विश्वाचा इतिहास बघायला जावा, कधीही शत्रू आम्हाला पराजित केलेले नाही आहे. आमच्याच घरातले म्हणजे काय म्हणतात ना, कुऱ्हाड कोणालाही तोडू शकत नाही, कुठल्याही झाडाला. झाडांचाच एक भाऊबंद जर जाऊन बसला कुऱ्हाडीत, कळलं तुम्हाला, झाडं सगळे घाबरले, आपल्या राजाकडे गेले, कुऱ्हाडी यायला लागलेत. कुऱ्हाडी का, लोहार एक 15-20 कुऱ्हाडी बनवून विकायला निघाला होता. त्या कुऱ्हाडी बघून सगळे घाबरले. कुऱ्हाडी आले, आत्ता काय आपला धडगत नाही म्हणाले. राजाला जाऊन म्हणाले, कुऱ्हाडी 10-15 कुऱ्हाडी आहेत, यायला लागल्यात जंगलात. राजा विचारला, नुसतं कुऱ्हाडी आहेत का, आपली भाऊबंद कोण आहेत त्यात? म्हणाले, आपली कोण नाही आहे, ते रशीद गुंडाळून घेऊन चाललाय. रशीद ओला आहे आणि ते खांद्याला मारून चाल, अजिबात घाबरायचे कारण नाही म्हणाला. अजून 50 कुऱ्हाडी येऊ द्या, काही नाही. जोपर्यंत आपला भाऊबंद जाऊन त्या कुऱ्हाडीत बसत नाही तोपर्यंत आपल्याला कोणाचाही धोका नाही. इतिहास सांगतोय, इतिहास सांगतो. आमच्याही इतिहासात छत्रपतींची बघा, कोण गेले होते काय, औरंगजेब जिंकला नाही, आमच्यातलेच एक दांडका त्यात बसलेलं होतं, महाराजांच्याच घरातली. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत हरला, कोण होते, त्यांचाच भाऊ होता मदत करायला, बरोबर. कृष्णदेवराय हरला, हम्पी साम्राज्य, विजयनगर साम्राज्य पराजित झाला, कोण होते, त्यांच्यातलीच एक होता. संपूर्ण विश्वाचा इतिहास काढून बघा, आपलं एक असतो त्यात. आपल्या हॅमलेटचा काकाच त्यात सामील होता. आणि राज्याचा असा होता, तो जिंकलेला जेवढा लुटायचा लुटून गेला आणि राज्य ह्यानाच देऊन गेला तो. मग ह्याचा काका राजा झाला. प्रथा अशी होती, ज्याला मारून टाकलेले आहे ना त्याची बायको आहे, तो होणाऱ्या राजाची बायको होती. म्हणजे याची आई आता यांच्या काकाची बायको झाली. ह्याला माहिती लागली, आल्यानंतर प्रश्न पडला याला, माझ्या वडिलांना मारलेला शत्रू म्हणून ह्याला मारून टाकू की आता माझ्या आईचा नवरा झालाय म्हणून याला स्वीकार करू. या द्वंद्वात तडपडून मेला. निर्णय घेऊ शकला नाही का, नव्हता. आमच्यात असं नाही. आमच्यात लहानपणीत मुलांना संस्कार अशी दिली जाते. आमच्या मुलांकरता पंचतंत्र लिहिले गेलेले आपल्या देशात. मुलांना पशु पक्षी प्राण्यांची गोष्टी सांगून बुद्धिमान बनवलं जातं. एक शिव आला, शिव किंवा वाघ म्हणा, जंगलातला वाघ आला आणि एक शेळी
आणि एक माकड आणि एक कोल्हा, तिन्ही उभी होती. शेळीला विचारलं वाघाने, हे बघ 4-5 दिवस झाले मी खाऊन माझ्या तोंडाला वास विस येतो का बघ. मटण खाल्लेलं आहे मी, तुकडे कुठेतरी अडकतात, वास विस येते का बघ म्हणाला. शेळीने सांगितलं हो येतं वास म्हणा. एवढी मस्ती तुला, मी इथला राजा आहे आणि माझ्या तोंडाला वास येते म्हणतोस तू. त्याला मारलं, खाल्लं, शेळीला मारून टाकलं. माकडाला विचारलं, सांग माझ्या तोंडाला वास येते का. माकड म्हटलं नाही येत. कारण येते म्हटल्यावर एक गेलाय. नाही म्हटलं अजिबात वास येत नाही. राजांच्या तोंडाला कधी वास येतो का म्हणा. नाही. ए खोटं बोलतोय, मला माहिती आहे माझ्या तोंडाला वास येते. राजासमोर खोटं बोलायची हिंमत, त्यालाही मारून खाल्ला. आता कोल्हा एकटाच राहिला. कोल्ह्याला विचारलं बघ वास येतो का. कोल्हा म्हणाला सांगितलं असतं सर्दी झाली म्हणाला, मला वासच कळत नाही म्हणाला. बुद्धिमान कशी असतात हे सांगितलं तुम्हाला, कळलं ना. बुद्धिमत्ता कशी असायला पाहिजे, बोलल्यासारखंही व्हायला पाहिजे आणि प्राणही वाचला पाहिजे, सुरक्षाही झाला पाहिजे. तोही सुरक्षित, आम्ही सुरक्षित. नाही सांगितलं असतं मी, मला 4 दिवस झाली सर्दी झाली, सर्दीमुळे काय वासच लागत नाही म्हणा. बुद्धी गरजेची आहे जीवनात. व्यवहारासाठी बुद्धी पाहिजे, अध्यात्मासाठी बुद्धी पाहिजे, जगण्यासाठी बुद्धी पाहिजे. ही बुद्धी जितकं श्रवण करू, आम्ही सगळी वाचायला होत नाही संसारात आजकाल. सगळे आता आहे वाचायचं म्हटलं तर खूप आहे, पहिल्यापेक्षाही खूप चांगले आहे आता सुविधा आहेत. पण आम्हाला कुठे वेळ आहे. दिवसभर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतच असतो आपण, बरोबर. काय त्यात काय चांगलं येते. चांगलं येते ते कधी बघत नाही आणि नको ते सगळे कचरा गोळा करत राहतो आपण दिवसभर. आहे नाही असं नाही, त्यात खूप चांगलं पण आहे. ग्रंथ वाचायला वेळ नाही, संदेश वाचायला वेळ नाही. कोणाबरोबर चांगल्या 4 सज्जन माणसांबरोबर बसून, पूर्वी पारावर चर्चा चालायचं बायकांची, ज्ञान असायचं बाबा, त्यात गोष्टी असायच्या, गाणे असायचे त्यात. आता कुठली गोष्टी गाणे काय राहिलेत. आजा आजी दोघेही नातवंड्यांना गोष्टी सांगत होते, त्यातनं तो ज्ञानी होत होता, बुद्धिमान होत होता. आत्ता ट्युशनला जा, अभ्यास कर, प्रोजेक्ट कर, मेले ते प्रोजेक्टमध्येच मेले. बुद्धी राहिली तिथेच, फक्त विद्या संग्रह झाला. त्या विद्येने नाही, विद्येचा वापर कसं करावं हे बुद्धी लागते. त्याला बुद्धी पाहिजे. बुद्धी कथेने येते, गोष्टी सांगायला पाहिजे मुलांना. मग काय करावं काय नाही करावं याचा निर्णय पटकन घेऊ शकतो. गाणं शिकवायला पाहिजे मुलांना, स्तोत्र शिकवायला पाहिजे मुलांना. मुलांना जेवढा शक्य आहे तेवढा सगळे दाखवायला पाहिजे आणि प्रत्येक वस्तूचं ज्ञान, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून द्यायला पाहिजे. कुठे गेलो तर त्यांना घेऊन जायला पाहिजे, ठेवून नव्हे. आम्ही आमच्याकडे तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा काय काम नाही म्हणून करत होते, नाही ज्ञानासाठी करत होते. त्या देशातली माणसं कशी जगतात, आहार काय, विहार काय, रीतिरिवाज काय, चाली रूढी काय आहेत. आणि कोण ना कोण तरी बुद्धिमान ऋषींची, महापुरुषांची दर्शन व्हायचं, ऐकायला मिळायचं त्यांच्या मुखातनं. अशा खूप साऱ्या गोष्टीतनं ज्ञानवर्धन होत होतं. त्यासाठी हे सर्व करायचं असतं. जितकं बुद्धी आमची स्ट्रॉंग, जितकं जादा श्रवण करू, जादा वाचन करू. वाचनही करायला पाहिजे, थोडं तरी वाचायला शिकायला पाहिजे. आणि संवाद पाहिजे, परिवारात संवाद पाहिजे, गल्लीत संवाद पाहिजे, मोठ्या माणसांबरोबर संवाद पाहिजे, ज्ञानी लोकांबरोबर संवाद पाहिजे. आमची संवादच संपले हो. कुठे संवाद आहे आता. सगळी सगळी मोबाईलमध्येच गुंतलेले आहेत. बोलायलाही वेळ नाही आत्ता कोणाला. घरातल्या घरात आम्ही कधी गेलेले असतो ना घरात, एक त्या
अंथरुणावर पडलेले असते तेही मोबाईलमध्ये असते, एक खुर्चीत त्या खिडकीत बसलेले तेही मोबाईलवर असते, आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक चालू आहे असा ठेवलेले असा 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 त्यांचा ते चालू असते, त्यांचंही चालू आहे, त्यातच चालू आहे. मी काल सांगितलं ना तुम्हाला, काय पडते किती पडते नाही तेही त्यातच चालू. कोणाशी कोण संवाद करणार आता? तो यजमान येतो घेऊन हलो 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 करतच येतो आणि घरातनं हलो हलो करतच जातोय. यांच्याशी बोलायचं केव्हा? आमच्यातलं संवादच थांबून गेला. संवादाशिवाय ज्ञान येईल कसं, समज येईल कसं, निर्णय क्षमता येईल कसं? म्हणून माणसाला बुद्धिमत्तेची गरज आहे. बऱ्याच गोष्टी स्वानुभवाने मिळवायला पाहिजे. कसं असते, बुद्धी कशी येते, विद्या कशी येते? चारणे वाचल्याने येते, चारणे दुसऱ्यांचं ऐकल्याने येते, चारणे स्वतः करून अनुभवायचा असतो, चारणे जगाचा अनुभव इतरांचा सर्व पाहून मिळत असतो, मिळवायचा असतो. ही बुद्धी सगळ्यात महत्त्वाची. त्याच्याकरता चांगल्या माणसांची सहवास पाहिजे. चांगल्या लोकांची दोस्ती असेल तर चांगली बुद्धी येते. करू नये त्यांचं केले की आम्ही सुद्धा बिघडून जाऊ. म्हणून या बुद्धीकरता सज्जन सहवास करण्याची शक्ती सामर्थ्य सद्गुरू भगवंत सर्वांना देऊ. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुना सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुना श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुना श्री काळसिद्धे.